परवा एका वेगळ्या निरोपासाठी पुण्यात गेलो. हसायचं सोडा, रडायचं ह्याच्यापेक्षा भयानक आहे. पुण्यातल्या एकीचा सासरा गेला हो, तुम्हाला सांगतो. रडते कशी माहिती, आत्ताच होते माझ्याकडून कब्बर चहा घेतला, सोप्यावर बसले, बसलेल्या जागीच बघा. मग माहेरवरनं तिची मम्मी येते. मम्मी आल्यावर तिचा जरासा आवाज वाढतोय, गेर जरासा सेकंड टाकते. मम्मी आत्ताच होते माझ्याकडून कब्बर चहा घेतला, सोप्यावर बसलेल्या जागीच. हे या लागलंय, गावाकडे पण या लागलं आता हळूहळू. पण आता हे सगळं कुठं आहे सध्या? शहरात. कुठं? जोरात. कुठं? गावाकडं असं नसतंय ग बाई, सगळं वेगळं असतंय ग. हे बया, हे माझे बया, हे बया, देवाला माझं कुकू बघावलं नाही काय ग बया. ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागले, सुनामी यायला लागलाय, कोरोना यायला लागलाय, तापमान जगाचं पृथ्वीचं वाढायला लागलंय. ते सगळं सोडून देव हिजो कुकू बघायला. देवाला माझं कुकू बघावलं नाही काय ग बया. काय कराय बघेल तो? मग ते लावतेस तरी कुठं तू आता? टिकलीची पद्धत आली ना आता, फॅशन, टिकलीची फॅशन आली. बरं ती बी पूर्ण नाही, त्यात बी असं अर्ध कापून टाक. काय निर्मला सीतारामनच्या अर्थसंकल्पात मदत करावी का काय की टिकली वाद? टिकली आणि खतरनाक आहे ते. त्याला असं वाटतं की टिकली म्हणजे मी, तू नानीत नळाव आहेस, तू मेकअपच्या खोलीत आरशावर आहेस, तू किचन मध्ये स्टाईल फरशीवर आहेस. तू काय सांगू तिनं मला कुठं कुठं ठेवलाय. सध्या तू फरशीवर आहेस.